गूगल पे, फोनपे, पेटीएम किंवा भीम UPI वापरत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर एकच बातमी जोरात व्हायरल होत आहे. ती म्हणजे आता UPI व्यवहारांवर चार्जेस लागणार आहेत का? तर पहा, काही जण म्हणत आहेत आजपासून UPI वापरणं महाग झालेलं आहे, तर काही जण म्हणत आहेत आता प्रत्येक व्यवहारावर पैसे द्यावे लागतील. पण मित्रांनो, ही बातमी खरी आहे का? या बातमीमध्ये किती सत्य आहे आणि किती अफवा आहेत, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज मिळत राहतील. तर पहा, आजपासून प्रत्येक UPI व्यवहारावर चार्ज लागू झाला आहे का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. अलीकडे संसदेत डिजिटल पेमेंट संबंधित कायद्यात बदल करण्यात आलेले आहेत. आता या बदलांमुळे भविष्यात गरज पडल्यास UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR लागू करण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध झालेला आहे. पण लक्षात ठेवा, कायदा बदलला म्हणजे लगेच चार्ज लागू झाला असा त्याचा अर्थ होत नाही. आता MDR म्हणजे नेमकं काय? तर पहा, हे अगदी सोप्या उदाहरणाने आपण समजून घेऊया. समजा तुम्ही दुकानात जाऊन UPIने 1000 रुपये पेमेंट केले. आजच्या घडीला दुकानदाराला जवळपास पूर्ण रक्कम मिळते. पण जर भविष्यात MDR लागू झाला तर त्या व्यवहारावर काही टक्के शुल्क लागू शकते. हे शुल्क कोण देणार? ग्राहक देणार की व्यापारी देणार? याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मित्रांनो, 0.3% आणि 0.5% आकडा आला कुठून? हा आकडा काही माध्यमांमध्ये आणि चर्चांमध्ये समोर आला आहे. त्यामध्ये मोठ्या व्यापाऱ्यांना काही UPI व्यवहारांवर 0.3% तर 0.5% MDR लागू करण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. पण सरकारने किंवा RBIने आजपासून हा दर लागू केला आहे अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु सत्य असेल तर सामान्य नागरिकांवर याचा काय परिणाम होणार आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. जर तुम्ही मित्रांना पैसे पाठवत असाल, घरच्यांना पैसे पाठवत असाल किंवा रोजचे छोटे मोठे व्यवहार UPI पेमेंटने करत असाल, सध्या तुमच्यासाठी काहीही बदल झालेला नाही. तुम्ही गूगल पे, फोनपे, पेटीएम किंवा भीम UPI पूर्वीप्रमाणेच वापरू शकता. मग मोठ्या व्यापाऱ्यांचं काय? तर पहा, सध्या जी वृत्त आपल्या समोर येत आहे त्यानुसार मोठ्या व्यापाऱ्यांकडे होणाऱ्या काही व्यवहारांवर MDR लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. यामागचं कारण म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टीम चालवण्यासाठी बँका आणि पेमेंट कंपन्यांना काही खर्च येतो. मात्र हा फक्त चर्चेचा विषय आहे. अंतिम निर्णय अजून झालेला नाही. RBIच्या गव्हर्नर यांनी स्पष्ट सांगितले आहे की UPIवर MDR लागू करण्याबाबत अजून अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही. म्हणून सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक पोस्टवर विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणताही निष्कर्ष आपल्याला काढता येणार नाही. जर भविष्यात हा चार्ज लागू झाला तर काय होईल? समजा भविष्यात सरकारने काही प्रकारच्या व्यवहारांवर MDR लागू केला तर त्यासाठी स्वतंत्र नियम जाहीर केले जातील. कोणत्या व्यवहारांवर लागू होईल, किती टक्के असेल, कोण पैसे भरेल याची सविस्तर माहिती अधिकृतपणे देखील दिली जाईल. सध्या यापैकी काहीही निश्चित झालेले नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करावे? तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. नेहमीप्रमाणे UPI वापरत राहा. कोणतीही व्हायरल मेसेज किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. त्यावर खात्री नक्की करा. फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांमध्ये देखील व्हिडिओला शेअर करा आणि अशाच अचूक व सरकारी डिजिटल अपडेटसाठी आपल्या AR माहिती हब YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.